महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला। अजित पवार यांच्या कर्जमाफीवरील विधानावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी कधीही इतके घाणेरडे आणि नीच सरकार पाहिले नाही। शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतदार यादीत सुधारणा झाल्यानंतरच घ्याव्यात। मुंबईत विरोधकांच्या सत्या मार्च विरोधात पोलीस कारवाई, राज ठाकरे यांचे निकटवर्तीय बाळा नांदगावकर यांच्यावर गुन्हा दाखल। महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी एक मोठे विधान केले। ते म्हणाले की मनसे आणि महाविकास आघाडी मतदार यादीत नोंद असलेल्या बनावट मुस्लिम मतदारांविरुद्ध आवाज उठवत नाहीत, तर ते फक्त बनावट हिंदू मतदारांना लक्ष्य करत आहेत। आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी महाराष्ट्रातील मदरशांमध्ये वंदे मातरम सक्तीचे करण्याची मागणी केली, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला। ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच बंडखोरी भडकली। राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेशी संभाव्य युतीच्या निषेधार्थ शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शिवसेना युबीटी मधून राजीनामा दिला। अजित पवार चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करार झाला। खांडवा पोलिसांनी मोठी कारवाई केली। मदरशातून 19 लाख रुपयांहून अधिक किमतीचे बनावट चलन जप्त। नाशिकमध्ये आरोपी इमामला अटक। महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या 70% नोकऱ्या आता स्थानिक रहिवाशांसाठी राखीव असतील। निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने घेतलेला एक मोठा निर्णय। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ 2027 मध्ये सुरू होणार आहे। भूसंपादन प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल। महाराष्ट्रात सरकारी सेवा आणि पदोन्नतींमध्ये अपंग व्यक्तींसाठी 4% आरक्षण प्रभावीपणे लागू केले जाईल। महाराष्ट्रात 15 डिसेंबर पासून महानगरपालिका निवडणुका होणार आहेत। अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तारखा जाहीर केल्या। पुण्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करणारे अधिकारी लाच घेताना पकडले गेले। त्यांनी 2 कोटी रुपये मागितले आणि 66 लाख रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली। महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी सातारामध्ये महिला डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूचा निषेध केला आणि साताऱ्यात राज्यव्यापी निदर्शनात भाग घेतला। महाराष्ट्रात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरीवर कारवाई। फडणवीस सरकारने कडक सूचना दिल्या। कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर स्थलांतरितांना सरकारी योजनांचा लाभ घेऊ दिला जाणार नाही।